तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढा असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी नाथसागर प्रकल्पात बाष्पीभवनाचा वेग झपाट्याने वाढतो आहे। दरम्यान गेल्या 4 महिन्यात धरणातील पाणी 4.5 TMC पाण्यात हवेत विरलं आहे आणि धरणात सद्यस्थितीत 51% म्हणजे 1111.377 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा असला तरी गेल्या महिन्यापासून तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे। दरम्यान डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4 महिन्यांचा विचार केल्यास 130.381 दशलक्ष घनमीटर पाणी हवेतच उरलं आहे आणि या डिसेंबर जानेवारीत बाष्पीभवनाचा वेग कमी होता, तो फेब्रुवारीपासून वाढत गेला। आता उन्हाच्या झळा तीव्र असल्याने वेग वाढता असल्याचं धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी म्हटलं आहे। बाष्पीभवनामुळे नद्या, जलाशयातील आणि जमिनीतीलही पाणी कमी होते, मात्र ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे बाष्पीभवनाला रोखता येत नाही। मोठ्या प्रकल्पावर आच्छादन करून बाष्पीभवन रोखण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु नाथसागर धरणाचा पसारा मोठा असल्याने हे बाष्पीभवन रोखणं शक्य नसल्याचं धरण प्रशासनाने स्पष्ट केलं आहे।